चाकण औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर राज्य शासनाला कुठेतरी जाग आल्याने या चाकण तळेगाव मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम वेगाने हाती घेण्यात आलं आहे। हे खड्डे बुजवण्याची डेडलाईन 31 ऑगस्ट देण्यात आलेले आहे। मात्र आता आपण पाहतोय या माळुंगे हद्दीमधील जे खड्डे बुजवण्यात येत आहे हे काम अर्धच झाले नाही, अर्ध काम अद्यापही शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या कामामध्ये हलगर्जीपणा होत आहे किंवा संत गतीने काम सुरू असल्याचा फटका वाहन चालकांना आणि स्थानिक नागरिकांना या ठिकाणी बसत आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पदाधिकारी आहेत। दादा, काय सांगाल, नक्की मूळ समस्या काय आहे या रस्त्याची, नक्की काय मागणी आहे आपली? हा जो तळेगाव चाकण शिक्रापूर हा 54 किलोमीटरचा हा जो स्टेट हायवे आहे, हा आता नंतरच्या काळामध्ये त्याला राष्ट्रीय हायवेचा दर्जा देण्यात आला। परंतु हा हायवे गेली 2005 पासून हा आत्तापर्यंत मागच्या साधारणतः 20-25 वर्षामध्ये ह्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही। हा मूळ रस्ता हा आजही आमच्या गावनकाशावरती, जे गावनकाशे इंग्रजांच्या काळात किंवा नंतरच्या काळात झालेले आहेत, त्या गावनकाशावरती हा रस्ता हा 20 मीटर, 21 मीटर, 22 मीटरपर्यंत याची रुंदी ही आता गावनकाशावरती आहे। आमचं वारंवार हेच सांगणं आहे की तुम्ही खड्डे खड्डे म्हणताय, परंतु सगळ्या 54 किलोमीटरमध्ये माझं चॅलेंज देऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदाराला सगळ्यांना सांगणं आहे की 100 मीटरपेक्षा जास्त खड्डे जर तुमचे कुठं असतील तर तुम्ही मला दाखवा। एक 2-3 स्पॉट जर सोडले जिथं पाण्याचा निचरा होत नाही अशाच ठिकाणी ते खड्डे, आपण ज्या स्पॉटला आता उभे आहोत माळुंगे आणि खराबवाडीच्या दरम्यान, हा एक स्पॉट आहे। खालुंबऱ्यामध्ये आमच्या तिथं एक स्पॉट आहे। असे एक 2-3-4 स्पॉट जर सोडले तर ह्याच्या पलीकडे जास्त रस्त्यावरती खड्डे नाहीत। या रस्त्याचा मूळ प्रॉब्लेम हा आहे की हा रस्त्याची रुंदीकरण, आज पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरती 2 वाहनांच्या पलीकडे तिसरं वाहन या रस्त्यावरती चालू शकत नाही। आज आपण तो रस्ता जर नीट पाहिला तर मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, हा 6 ते 7 मीटरच्या वर यांचं डांबरीकरण नाही आहे आणि रस्त्याची मालकी आजही यांची, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी सोडून 20 ते 22 मीटरचा रस्ता यांच्या ताब्यात आहे। तो पूर्ण 20-22 मीटरचा रस्ता डांबरीकरण करावं हे वारंवार आम्ही सांगतोय। त्यासाठी सन्माननीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार जे ज्यावेळेस चाकणची पाहणी करायला आले त्यावेळेस हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडला। दादांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं। दादांनी तिथल्या तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 22करांना विचारलं, ते म्हटले बरोबर आहे दादा, हा रस्ता 20-22 मीटर आपल्या ताब्यात आहे। आम्ही 72 कोटी रुपयाचं प्रपोजल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेलं आहे। दादांनी ऑन दी स्पॉट इथनं राज्याच्या बांधकाम विभागाच्या सेक्रेटरी मनीषा म्हैसकरांना फोन लावला सकाळी 8-8:15 वाजता आणि त्यांना सांगितलं की ह्या कामाला ताबडतोब मंजुरी द्यायची, पैसे द्यायचं काम मी करेल। आणि त्या कामावरती 59 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता जानेवारीमध्ये झाली, ऑक्टोबरमध्ये झाली आणि जानेवारीमध्ये त्याचं टेंडर झालं। परंतु जानेवारीपासून आज आपण जवळजवळ 8 ते 9 महिने झालेत। 8-9 महिन्यामध्ये ज्यावेळेस ही सगळं चाकणचा वाहतूक हा प्रश्न उभा राहिला, त्याच्या आधीपासून आमच्यासारखा कार्यकर्ता ह्याच्यावरती 22कर असतील, त्यांचे डेप्युटी इंजिनियर राहुल कदम असतील, त्या सगळ्यांशी वारंवार संपर्क करत होतो की तुम्ही ह्या रस्त्याची प्रमा झालेली आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे, तुम्ही काम का सुरू करत नाही। परंतु सगळ्यांचा जनक्षोभ उठल्यानंतर त्यांनी ते काम, आमचा आवाज उठवल्यानंतर त्यांनी काम चालू केलं, पण तरीसुद्धा म्हणावं असं अजून ते काम झालेलं नाही। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणतः 4-4, 5-5 मीटरचा जोपर्यंत साईड पट्ट्या मजबूत करत नाहीत आणि पावसाळ्यानंतर त्या साईड पट्ट्या पूर्णपणे डांबरीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या रस्त्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न हा मिटणार नाही। या रस्त्याच्या डागडुगीसाठी एकूण 60 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला होता। या निधीचं नक्की काय केलं आणि काय झालं याचं नक्की काय? ती प्रशासकीय मान्यताच मी जर वाचली तर ती प्रशासकीय मान्यता कुणी जरी पाहिली तर तिच्यामध्येच शब्द थोडेसे फसवे आहेत की रस्त्याचं मजबूतीकरण, रुंदीकरण आणि खड्डे बुजवणे असं आहे। त्याला कुठेही स्पेसिफिक मापं दिलेली नाहीत की इतक्या किलोमीटरमध्ये आम्ही डांबरीकरण करणार, इतक्या रुंदीचं डांबरीकरण करणार, इतक्या रुंदीचं मजबूतीकरण करणार, साईड पट्ट्या अशा करणार, छोट्या कुठं जर मोऱ्या असतील तर तिथं आम्ही त्या मोऱ्यांचं काम रुंदीकरण करून घेणार, असं कुठेही स्पष्टपणे त्याच्यात म्हणलेलं नाही। त्या आमचं सार्वजनिक बांधकाम विभागाला स्पष्टपणे विचारणं आहे की तुम्ही एकदा त्याचं त्या 59 कोटी रुपयाच्या कामाचं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगा समाजाला की नक्की आम्ही या 59 कोटी रुपयामध्ये आम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे तो कॉन्ट्रॅक्टर इतक्या रुंदीकरण करणार आहे, इतकं डांबरीकरण करणार आहे। आता काय झालंय की चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न जसा जसा चर्चेत आला तसं वरिष्ठ नेत्यांची, मग त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब आले, त्यांच्याही समोर असं चित्र दाखवलं गेलं की खड्डे खड्डे खड्डे, खड्ड्यांमुळं ट्रॅफिक होतं हे बरोबर आहे, परंतु खड्ड्यांचं प्रमाण तेवढं नाही आहे। याचं मूळ कारण हे रस्त्याचं रुंदीकरण आहे आणि ते रुंदीकरण झाल्याशिवाय ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार नाही। उद्योग मंत्री उदयजी सावंत आले होते, त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारला होता
की ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे 59 कोटीचं देखभालीचं, हे काम काही योग्य पद्धतीने होत नाही. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या ठेकेदाराला लवकरच काळ्या यादीत टाकण्यात येईल. ही प्रोसेस का बरं अद्यापर्यंत होत नाहीये? आता ठीक आहे, ती प्रशासकीय बाब असेल त्यांची, की एखाद्या ठेकेदाराला जर ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं असेल तर त्याच्याकडनं कारणं नोटीस घेतल्या जातील. त्याच्याकडनं त्याला 2 वेळा नोटीस काढल्या, असं 22करांनी त्या दिवशी उद्योगमंत्र्यांच्या समोर सांगितलं की आम्ही त्याला 2 वेळा नोटीस काढल्या आणि नोटिसीचं उत्तर आल्याच्या नंतर कदाचित ते करतील किंवा नाही करतील, हा भाग नंतरचा आहे. परंतु आता जो मूळ प्रश्न आहे त्याला ब्लॅकलिस्ट करायचा आहे किंवा त्यांनी ठेकेदार बदला म्हणून तर मी 6 महिने आले त्यांना सांगतोय, तो काम नसेल करे, त्याची अडचण असेल तर तुम्ही रिटेंडर करा, दुसऱ्याला टेंडर द्या, हे आम्ही सांगून झालं. परंतु अधिकाऱ्यांचे काय त्याच्याशी लागेबांधे आहेत की कुणाचे काय संबंध आहेत हे कळायला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी काही हे नाही. परंतु आमचं परत सांगणं तेच आहे, त्या 59 कोटीच्या कामामध्ये तुम्ही जर पाहिलं तर चाकणपासून शिक्रापूरपर्यंत ट्रॅफिकचा तेवढा लोड नाही. परंतु तळेगाव चाकण ह्या परिसरामध्ये दोन्ही औद्योगिक वसाहती असल्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण आहे, त्यामुळं ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. या भागामध्ये हे काम पूर्णपणे जोपर्यंत रुंदीकरण होत नाही तोपर्यंत ह्या ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार नाही. ह्या 59 कोटी रुपयामध्ये जो काही 20, 22, 21 मीटरचा रस्ता जिथं जिथं असेल ती त्यांनी मापं टाकावीत, पक्की मारावी आणि तो 22 मीटरचा रस्ता हा पावसाळा उघडल्यानंतर डांबरीकरण करावं. आता त्याचं मजबूतीकरण करावं. आम्हालाही कळतं की पावसाळ्यामध्ये डांबर टाकलं नाही जाऊ शकत, डांबराची शॉर्टेज आहे, परंतु पावसाळा उघडल्यानंतर त्याचं डांबरीकरण करावं. आणि आता पूर्णपणे साईड पट्ट्या जसं आता आपण पाहिलं असेल मागच्या 8-15 दिवसामध्ये त्यांनी काम चालू केले. दोन्ही बाजूला त्यांचं ते GSBचं मटेरियल टाकून ते मजबूतीकरण करता येते. ते नुसतं त्या GSBचं मजबूतीकरण करून चालणार नाही, पावसाळा उघडल्यानंतर त्याच्यावरती डांबरीकरण होणं गरजेचं आहे. नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. 31 तारीख ही शेवटची कलेक्टरांनी दिलेली आहे की या भागातील सगळे खड्डे आम्ही मुक्त करू आणि बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत होईल. तुम्हाला वाटतं का हे 31 तारखेपर्यंत होईल का सगळं? आता जर पाहिलं कामाचं स्पीड जर पाहता मला नाही वाटत 31 तारीख ही शेवटची तारीख असेल. कारण का हे करणं हे ट्रॅफिकचा जो काही जोर आहे तो वाढत आहे आणि योग्य नियोजन आहे, 100% योग्य नियोजनाचा अभाव आहे. म्हणजे जर समजा एखादा पॅच करायचा असेल तर दोन्ही साईडची वाहतूक सुरळीत चालू राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं काम केलं पाहिजे. पण त्या काही मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांचा 100% अभाव आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत त्यांनी जे टार्गेट दिलं आहे त्या टार्गेटमध्ये काम संपेल म्हणून. नक्कीच या ठिकाणी नागरिकांनी जे सांगितलं आहे की रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. खड्डे बुजवून हा पर्याय वाहतुकीला पर्याय सुटण्याचा पर्याय नाही आहे. त्यामुळे ह्या रस्त्याचं तातडीने पावसाळ्याच्या नंतर रुंदीकरण करण्याची मागणी या ठिकाणी केली जाते. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे.